मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिलेली आहे। त्यांनी 29 ऑगस्टला निर्णायकी आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि आता मराठ्यांचे प्रश्न माघारी ठेवायचे नाहीत असा इशारा सुद्धा दिलाय। महापौर रितू तावडे पुन्हा एकदा अडचणीत येतील अशी शक्यता आहे। नगरसेवक 25,000चा मानधन, मात्र महापौरांच्या खासगी सहाय्यकाला 50,000 रुपये पगार आहे असा आरोप विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे। देशातील युवकांनी जात-पात धर्म बाजूला सोडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे, मात्र भाजपचे काही नेते युवक विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर टीका करतात, हे अत्यंत खेदजनक आहे असं रोहित पवार म्हणाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणी वाढणार आहेत। अभिमन्यू पवार यांनी सपकाळ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। एमपीएससीच्या कथित पेपरफुटी संदर्भात अभिमन्यू पवार यांच्यावर आरोप करण्यात आलाय। मनसे नेत्यांसह कार्यकर्ते पदाधिकारी शिवतीर्थावर पोहोचलेत। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी शिवतीर्थावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली। ठाणे महापालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये भाजपला डावलल्यामुळे महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच झालेल्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटनात रीतसर निमंत्रण दिलं नसल्याचा आरोप भाजपकडून केला गेलाय। पुण्याच्या इंदापूरमध्ये वाघमोडे आणि देवका ते नव दाम्पत्याचा विवाह सोहळा पार पडला। या दाम्पत्याच्या लग्न सोहळ्यात कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अंतरपाठ पकडला होता। विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचं श्रेय घेण्याचा जो प्रयत्न सध्या सुरू आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी आणखी महागड्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव तयार केला जातोय। यावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आम्हाला नवीन गाड्या नको असं पेडणेकर म्हणाल्यात। नागपूर पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा काही मिनिटातच तहकूब झाली। सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांची प्रकृती बिघडली, त्यामुळे ते अनुपस्थित होते आणि त्यामुळे महापौर नीता ठाकरे यांनी सभा तहकूब करण्याची घोषणा केली। बीड नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी पाहायला मिळाली। गटनेत्या स्वच्छता सभापतीचा चमचा असा उल्लेख करण्यात आला। नगर परिषदेमध्ये सर्वसाधारण सभेत हा प्रकार घडला। अफवा पसरवण्याचं काम रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ तसंच संजय राऊत करतायत। कुठेही पेपरफुटी झालेली नाही असं भाजपचे नवनाथ बन यांनी म्हटलंय।